नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेज चीज फ्राईड मोमोज। त्यासाठीचे लागणारे साहित्य आता मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। इथे सर्व भाज्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एक कढई तापायला ठेवायची आहे। त्यानंतर त्यामध्ये तेल घालून आपल्याला सर्वप्रथम आलं लसूण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। आलं लसूण तेलामध्ये फ्राय करत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवर जेव्हा आपण हे सर्व मिश्रण जेव्हा फ्राय करतो त्यावेळेला त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो, त्यामुळे मोमोज खायला खूप टेस्टी लागतात। त्यानंतर आता आपण यामध्ये मिरची देखील ऍड करून घेतलेली आहे। मिरची पण मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आता मी इथे कॉर्नचे छोटे छोटे कट्स करून त्यामध्ये ऍड केलेले आहेत। कॉर्न हे आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो। त्यानंतर आता यामध्ये मी कोबी आणि गाजर देखील ऍड करून घेतलेले आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला फास्ट गॅसवरच व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी शिमला मिरची, कांदा हे देखील ऍड करून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर ही देठांसकट मी यामध्ये ऍड केलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला फास्ट गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ हे घालून आपल्याला पुन्हा हे मिश्रण फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की मोमोज मध्ये या भाज्या टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि मोमोज असे चिकट होतात, तर तुम्ही ह्या सर्व भाज्यांना मीठ लावून एका कपड्यामध्ये एक 20 ते 15 मिनिटं झाकून ठेवलं तर आपोआप त्यांचं सगळं पाणी नितळून येईल आणि मग त्या पूर्ण कोरड्या होऊन जातील। आता ह्यामध्ये मी चीजची एक स्लाइस ऍड केलेली आहे। अशा प्रकारे आता माझे इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता एका बाजूला मी त्याचं आवरण बनवून घेणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम परातीमध्ये मी मैदा घेतलेला आहे। मैदा घेऊन तो व्यवस्थित मीठ घालून मळून घेतलेला आहे। मैद्याचं पीठ हे आपल्याला थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याला व्यवस्थितरित्या आकार देता येईल। पीठ मळून झाल्यानंतर आता ह्याला मी तेल घालून एक 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे। पुन्हा आता हे मिश्रण 20 मिनिटांनी उघडून त्याला व्यवस्थितरित्या मळून मी त्याचा एक गोळा करून आता इथे लाटून घेणार आहे। आता यामध्ये मी सारण भरून घेतलेला आहे आणि हळू छोट्या छोट्या पाकळ्या करत हा पूर्ण पुरीच्या ह्या पाकळ्या बनवलेल्या आहेत। आता हा मोमो हातात घेऊन मी व्यवस्थित याला जॉईन करणार आहे। सारण व्यवस्थित आतमध्ये डीप केलेलं आहे आणि हलगर्द हाताने मी याला जॉईन करणार आहे। लक्षात घ्या, याला जास्त जर फास्ट करायला गेलात, दाबायला गेलात तर हा फुटू शकतो आणि मग तेलामध्ये मोमोजची भाजी येऊ शकते। त्यामुळे आपल्याला एकदम हळूवार हाताने आपल्याला हा शेप बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता माझे इथे सगळे मोमोज बनवून रेडी झालेले आहेत। आता मी याला फ्राय करायला ठेवणार आहे। तर आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आता यामध्ये मी एक एक करून मोमोज सोडून घेणार आहे। लक्षात घ्या, आपल्याला एका वेळेला जास्त मोमोज यामध्ये सोडायचे नाहीयेत। जर आपण एका वेळेला जास्त मोमोज यामध्ये सोडले तर ते पलटी करताना फुटण्याचे चान्सेस असू शकतात। त्यामुळे आपल्याला एका वेळेला 3 ते 4 मोमोजच आपण एका वेळेला फ्राय करून घ्यायचे आहेत। मोमोज टाकताना आधी सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि नंतर मंद आचेवर
मीडियम आचेवर आपल्याला हे मोमोज फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले मोमोज इथे रेडी झालेले आहेत। तर तुम्हाला आमची ही मोमोजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।